नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या सकाळ वृत्तपत्रात राज्य शिक्षण संस्था सातारा या संस्थेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. काय आहे जाहिरात सविस्तर पाहूया. पूर्णवेळ प्राथमिकच्या 6 जागा दिलेल्या आहे, माध्यमिकच्या 733 जागा दिलेल्या आहे व उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय 75 जागा दिलेल्या आहे. अशा एकूण 814 शिक्षण सेवकाच्या जागा दिलेल्या आहे. रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे या रकान्यात दिलेली आहे. याच्यामध्ये पाहू अनुक्रमांक 1 जर पाहिला तुम्ही तर प्राथमिक गटाचा सुरुवातीला आपण विचार करूया. तर प्राथमिकमध्ये समांतर आरक्षणामध्ये 1 जागा आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 अशा 2 जागा झाल्या. त्यानंतर प्राथमिकला 9 नंबरमध्ये पहा समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 जागा आहे. त्यानंतर EWSला समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 जागा आहे. त्यानंतर खुल्यामध्ये पहा समांतर आरक्षणामध्ये महिलासाठी 1 जागा आहे प्राथमिकला आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 जागा आहे. म्हणजे अशा एकूण यामध्ये खुल्यामध्ये 2 जागा. पूर्ण जर जागा पाहिल्या आपण तर एकूण जागा 6 जागा आहे प्राथमिकसाठी. त्यानंतर माध्यमिक अनुक्रमांक 1 पहा. माध्यमिकसाठी समांतर आरक्षणामध्ये 50 जागा आहे. माजी सैनिक 25, अंशकालीन 17, प्रकल्पग्रस्त 8, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 8, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 57 अशा एकूण 168 जागा आहे 1 नंबरमध्ये. नंबर 2 आणि नंबर 3 यामध्ये एकही जागा नाही. त्यानंतर नंबर 4 पहा. विजा महिला या माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलममध्ये पहा 11 जागा आहे. त्यानंतर माजी सैनिक 6, अंशकालीन 4, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 2, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 12 38 जागा. त्यानंतर आहे 5 भजब 10 जागा आहे, 5 जागा आहे, 3 जागा आहे, 2 जागा आहे, 1 जागा आहे, 2 जागा आहे. या समांतर आरक्षणाच्या झाल्या. समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 12 जागा अशा एकूण 35 जागा आहे. त्यानंतर 6 नंबर पहा भज क ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण आणि व्यतिरिक्त एकही जागा नाही. त्यानंतर 7 नंबर पहा भज ड याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये 1 जागा आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 2 जागा आहे, एकूण 3 जागा आहे. त्यानंतर 8 नंबर पहा वि मा प्र एकही जागा दिलेली नाही. त्यानंतर 9 नंबर पहा ई माव 36 आहे, माजी सैनिक 18, अंशकालीन 12, प्रकल्पग्रस्त 6, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 6 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 40 अशा एकूण 120 जागा आहे. त्यानंतर पहा 10 EWS महिला उच्च माध्यमिकमध्ये पहा 28 जागा, माजी सैनिक 14 जागा, अंशकालीन 9 जागा, प्रकल्पग्रस्त 5 जागा, भूकंपग्रस्त 2 जागा, खेळाडू 5 जागा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 29 जागा अशा एकूण 92 जागा. त्यानंतर 11 नंबर पहा खुला समांतर आरक्षणामध्ये 106, त्यानंतर 53, त्यानंतर 35 अंशकालीन, त्यानंतर 18 प्रकल्पग्रस्त, त्यानंतर भूकंपग्रस्त 7, खेळाडू 18 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 115 जागा. म्हणजे अशा एकूण 352 जागा खुल्यामध्ये आहे. त्यानंतर 12 नंबर पहा दिव्यांग 4%, तर अस्थिव्यंग 1% 8 जागा आहे, कर्णबधिर 1% 8 जागा आहे, अंध किंवा अल्पदृष्टी 1% 8 जागा आहे, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आणि मल्टिपल डिसॅबिलिटी 1% इथे सुद्धा 8 जागा आहे. अशा एकूण 32 जागा आलेल्या आहेत माध्यमिकला. प्राथमिकला त्याच्यामध्ये एकही जागा नाही. त्यानंतर 13 नंबर पहा अनाथ 1%, अनाथ संस्थात्मक 4 जागा आहे, अनाथ संस्था बाह्य 4 जागा आहे, अशा एकूण 8 जागा आहे.
14 नंबर पहा, एकूण जर जागा पाहिल्या तर माध्यमिकला महिलासाठी 242, प्राथमिकला 2, माजी सैनिक या रकान्यात माध्यमिकला 121, त्याच्यानंतर अंशकालीनला 80, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तला 41, त्याच्यानंतर भूकंपग्रस्तला 16, त्यानंतर खेळाडूला 41 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त माध्यमिक उच्च माध्यमिकला 267 आणि प्राथमिकला 4 जागा म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त टोटल 808 जागा आणि या 6 जागा म्हणजेच एकूण जागा 814 जागा. संपूर्ण जाहिरातीचा तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या या दिलेल्या वेबसाईटवर, या पवित्र पोर्टलवर व संस्थेच्या या दिलेल्या वेबसाईटवर, या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रिक्त पदांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती किंवा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहित कालावधीत नोंदवावा. तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी. स्थळ सातारा, दिनांक 26/1/2024. विकास देशमुख, सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा.